नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. एलबीटीच्या विरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने महारॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये व्यापाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील लोकांनीही सहभाग घेतला. ही महारॅली बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानापासून बाजीराव रस्ता, वैभव चौकातून आणि लक्ष्मी रस्त्याने अलका चौकापर्यंत ही रॅली निघाली. तेथून केळकर रस्त्याने बाबा भिडे पुलावरून नदीपात्रालगतच्या मैदानापर्यंत येऊन या रॅलीचा समारोप झाला आणि या ठिकाणी व्यापाऱ्यांची सभा झाली. शहरातील सर्व व्यापारी त्यांच्या कुटुंबासह रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. व्यापाऱ्यांच्या या बेमुदत संपामध्ये शहर आणि परिसरातील सर्व व्यापारी संघटना सहभागी झाल्या. पुणे लष्कर विभागातील आणि इतर परिसरातील सर्व सोने चांदी व्यापार अक्षय तृतीयेच्या दिवशी बंद ठेवून व्यापाऱ्यांनी एलबीटीचा निषेध दर्शवला. याच पार्श्वभूमीवर ही महारॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये लहान मोठे असे एकूण 3735 व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले. अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या 6व्या अधिवेशनात माजी आमदार जयंतराव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे 6वे द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन 3 मे 2013 रोजी डॉक्टर बाबूसाहेब कादाते नगरी नांदेड येथे संपन्न झाले. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून 500च्या वर प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन माजी आमदार गंगाधर पटणे यांनी केले. अधिवेशनात डॉक्टर VN इंगोले यांना प्राध्यापक शिवाजीराव खैरे पुरस्कार देण्यात आला, तर श्री गिरीश वाळिंबे यांचा वर्षात 100 समुपदेशनाची व्याख्याने दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. भारतीय शिक्षण सातत्य आणि स्थित्यंतरे या डॉक्टर अशोक सिद्धेवाड यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन भाई वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार श्री जयंतराव ठाकरे यांच्या अध्यापक सभेचे राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. नंतर ठराव मांडण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या कंपनीकरणाला विरोध, शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वाढविणे व बालवाडी ते 12वी पर्यंतचे शिक्षण हे शिक्षण हक्क कायद्यात समाविष्ट करणे तसेच 25% आरक्षणाची अंमलबजावणी करून घेणे यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरावावरील चर्चेत प्राध्यापक शरद जावडेकर पुणे, हसनभाई देसाई कोल्हापूर, अजमल खान औरंगाबाद, अर्जुन कोकाटे येवला, प्राध्यापक अशोक सिद्धेवाड व प्राध्यापक बालाजी चिरडे नांदेड, एकनाथ बावनकर नागपूर यांनी सहभाग घेतला, अशी माहिती मधुकर निरफराके यांनी पत्रकार परिषदेत दिली. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कैदी झाला मास्टर शेफ या मुलाखतीतून व्यसनाधीनतेचा प्रवास उलगडला. निमित्त होते आडकर फाउंडेशन तर्फे आयोजित नकाराला भिडताना या कार्यक्रमामध्ये दत्ता सेखंडे आणि नीरज या व्यसनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या मुलाखतीचे ॲडव्होकेट प्रमोद आडकर आणि संजीवनी बोकील यांनी घेतलेल्या मुलाखतीत व्यसनाधीनतेच्या भयानक जगाचे उपस्थितांना दर्शन झाले. तरुणपणी वाईट संगतीमुळे लागलेले व्यसन, त्यासाठी पत्नीचे विकलेले दागिने, केलेल्या चोऱ्या आणि त्यामुळे झालेला तुरुंगवास, त्यानंतर धरलेली मुक्तांगणाची वाट आणि त्याच वाटेने पूर्ण केलेले स्टार प्लस वाहिनीवरील मास्टर शेफचे स्वप्न, अशा व्यसनाधीन व्यक्तीचा चित्तथरारक अनुभव रसिकांसमोर उलगडला. दत्ता श्रीखंडे म्हणाले, इच्छाशक्ती हे व्यसनातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग आहे. आज स्पर्धा आणि विविध तणावामधून बाहेर पडण्यासाठी व्यसने केली जातात, परंतु यामधून बाहेर पडण्याऐवजी माणूस अधिकाधिक त्यामध्ये गुंततो. नीरज म्हणाले, व्यसनासाठी मी आईचे मंगळसूत्रही विकले. व्यसनामध्ये माणूस अडकला की त्या माणसाला इतर जगाची किंमत राहत नाही. व्यसनी माणसांवर शारीरिक उपचार करण्याऐवजी त्याला वेळीच मानसिक आधार दिला पाहिजे. सोशलिस्ट पार्टीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन त्रिवेंद्रम केरळ येथे 17 व 18 मे रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती सोशलिस्ट पार्टी इंडियाचे राष्ट्रीय सदस्य व योजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सोशलिस्ट महिला सभेच्या राष्ट्रीय समन्वयक वर्षा गुप्तेही उपस्थित होत्या. या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून थोर समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांची एकमताने निवड करण्यात आली. पक्षाला 19 मे 2013 रोजी 2 वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत सोशलिस्ट पार्टीच्या देशातील 15 राज्यात शाखा
शाखा स्थापन झाल्या आहेत. सोशलिस्ट पार्टीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन 17 व 18 मे 2013 रोजी केरळ राज्यातील त्रिवेंद्रम येथे दिमाखात संपन्न होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई वैद्य या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील. या अधिवेशनात जस्टिस राजेंद्र सच्चर, कुलदीप नय्यर हे खास मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष पन्नालाल सुराणा, राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर प्रेमसिंग, ओंकार सिंग, नूरल अमीन, राष्ट्रीय खजिनदार जयंतीभाई पांचाळ, पक्षाची युवा आघाडी सोशलिस्ट युवजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य, पक्षाची महिला आघाडी सोशलिस्ट महिला सभेच्या राष्ट्रीय समन्वयक वर्षा गुप्ते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे देशभरातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनासाठी 15 राज्यांमधील सुमारे 1500 प्रतिनिधी उपस्थित राहतील. समविचारी संघटनांचे व समाजवादी विचारधारेवर विश्वास असणारे विविध क्षेत्रातील सुमारे 200 मान्यवर निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन त्रिवेंद्रम मधील पंचायत असोसिएशन हॉल येथे खास उभारण्यात आलेल्या साथी मृणाल गोरेनगर येथे संपन्न होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 मे रोजी स्वागत अध्यक्षांचे भाषण होऊन महामंत्री डॉक्टर प्रेमसिंग पक्षांच्या वाटचालीचा अहवाल सादर करतील. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष श्री भाई वैद्य यांचे आमसभेपुढे अध्यक्षीय भाषण होईल. स्वातंत्र्यानंतरच्या समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतेपल्ले यांनी केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था तळेगाव, अक्षर मानव प्रकाशन आणि खेड तालुक्यातील मलगेवाडी तसेच भोसरी ग्रामस्थ यांच्या वतीने डॉक्टर कोतापल्ले यांचा केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. सत्कारानंतरच्या मनोगतामध्ये त्यांनी यावेळी अस्वस्थता मांडली. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर संभाजी मलगे लिखित नागनाथ कोतापल्ले सार्थक साहित्य प्रवास या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राध्यापक मनोहर जाधव, इंद्रायणी संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, आमदार विलास लांडे, नगरसेवक संजय वाबळे, अनुराधा गोफणे, सुनीता गवळी, शुभांगी लोंढे, आशा सोपे उपस्थित होते. कोतापल्ले म्हणाले, अस्वस्थ व्हावे अशी सध्याची परिस्थिती असून आजूबाजूचे राजकारण अस्वस्थ करणारे आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 10 वर्षात दलित आदिवासींवर अतोनात अन्याय झाले. सरंजामशाहीची परंपरा असलेला भारतीय समाज बदलू पाहत होता. मध्ये काही वर्षे गेली, आता पुन्हा दिल्लीपासून ते आजूबाजूला घडणाऱ्या घटना पूर्वीचे चित्र उभ्या करतात. स्त्रियांना सन्मान मिळत नाही, त्यांना नीट वागवले जात नाही. या मागची कारणे शोधली पाहिजेत. अशा परिस्थितीत पुन्हा लिहावेसे वाटते. नरेंद्र जाधव म्हणाले, माणूस म्हणून कोतापल्ले यांचे मोठेपण आहे. इतरांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. परखडपणा त्यांचे वैशिष्ट्य असून त्यांनी कधीही बोटचेपी भूमिका घेतली नाही. निस्पृह बाणा त्यांच्या अंगी आहे. ग्रामीण साहित्य चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या प्रसंगाच्या बातम्या द लंडन गॅझेट व इतर वृत्तपत्रात आल्याचा शोध घेतला पाहिजे, अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, डॉक्टर सदाशिव शिवदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजी महाराजांनी 1683 ते 1684 या काळामध्ये गोव्याच्या पोर्तुगीजांवर आक्रमण केले होते. त्यावेळी औरंगजेबाने मोगलांचे सुरत येथील आरमार पोर्तुगीजांच्या मदतीला पाठवले होते. या सर्व घडामोडींचा वृत्तांत द लंडन गॅझेट या तत्कालीन साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत स्वारीनंतर संभाजी महाराजांच्या गोवा आक्रमणाची युरोपातील वृत्तपत्रांनी दखल घेतल्याचे स्पष्ट होत आहे. बेडेकर म्हणाले, सध्या अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले आणि इतिहासामध्ये रुची असणारे प्रणव महाजन यांनी हे 2 दस्तावेज पाठवले आहेत. काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत स्वारीचा वृत्तांत द लंडन गॅझेट या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता. नव्याने उजेडात आलेले हे दस्तावेज त्याला पूरक आहेत. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे इंग्लंडमधील जनतेमध्ये मोठ्या औत्सुक्याचा विषय झाले होते हे दिसून येते. या पत्रापैकी सुरतेवरून पाठवलेल्या एका पत्रात औरंगजेब बादशहाचा उल्लेख आहे. बंड पुकारून आलेल्या त्याच्या मुलाचे नाव त्या कागदात नसले तरी तो शहाजादा अकबरच आहे. दोन्ही कागदांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असले तरी तो उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आहे. गोव्यामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संभाजी महाराजांनी चौलला वेढा घातल्याचा आणि गोव्यावर स्वारी केल्याचा निर्देश यात आहे. दुसरा दस्तावेज अगदी दुर्मिळ असून त्यात पोर्तुगालची राजधानी लिस्बेन येथे गोव्यावरून आलेली माहिती आहे. 22 ते 24 डिसेंबर 1684 च्या वृत्तामध्ये 22 जानेवारी 1684 रोजी गोव्याचा विजरई यांनी पोर्तुगालला पाठवलेल्या पत्राविषयी माहिती आहे. शहाजादा अकबरला संभाजी महाराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाने सुरतेचे आरमार पोर्तुगीजांच्या मदतीला पाठवले. याबाबतचा उल्लेख यात आहे. यात 6 मोठी जहाजे, 12 फ्रिगेट्स, 45 गलबते पाठवल्याचे नमूद करण्यात आले आहे. औरंगजेबाने 1 लाख पायदळ,
44,000 घोडदळ, 500 हत्ती, 18,000 उंट आणि असंख्य बैल पोर्तुगीजांच्या मदतीला पाठवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ही अतिशयोक्ती वाटते असे ते म्हणाले. हिंदूंना त्रास देणाऱ्या पोर्तुगीजांवर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वारी केल्यानंतर गोवेकर घाबरले आणि हिंदूंवरील अत्याचार थांबले असे डॉक्टर शिवदे यांनी सांगितले. राजांनी जे राजकारण करताय, प्रत्यक्ष मुघल बादशाह औरंगजेबाच्या मुलाला आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आदिवासींची शरीरी व गरिबी यांपेक्षा त्यांची संस्कृती प्रतिबिंबित झाली पाहिजे असे मत अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी व्यक्त केले. आदिवासी संस्कृतीचे वेगळेपण उलगडवून दाखवणे आणि आदिवासी अस्मिता जपण्याच्या उद्देशाने आयोजित आदिवासी लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कडकोळ बोलत होते. हा महोत्सव अर्काइव्ह थिएटर, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, लॉ कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आला. यावेळी शशिकांत केंकरे उपस्थित होते. पुढे बोलताना कडकोळ म्हणाले, आदिवासींची उघडी नागडी शरीरे, त्यांची गरिबी याच्यापेक्षा त्यांची संस्कृती प्रतिबिंबित झाली पाहिजे. शासनाने त्या गरिबाची योग्य दखल घेतली तर हे लोक आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवण्याची कामगिरी करतील. महोत्सवाची सुरुवात डोंगरिया कोंड या लघुपटाने झाली. ओरिसा राज्याच्या अनुसूचित जाती जमाती संशोधन संस्थेची ही निर्मिती आहे. डोंगरिया कोंड नावाप्रमाणे डोंगरात राहणारी जमात आहे. ओरिसातील निमगिरी हिलवर 116 गावांमध्ये 7,000 लोकसंख्येत विभागली आहे. आजही हे लोक वस्तू विनिमयावर देवाणघेवाणचे व्यवहार करतात. ओरिसात 13 नष्टप्राय होत असलेल्या गटात डोंगरिया कोंड या जमातीचा समावेश आहे. खडतर आयुष्य जगल्याशिवाय माणसाला मोठेपणा मिळत नाही असे प्रतिपादन सुधीर आगाशे यांनी केले. सुधीर शंकरराव आगाशे यांच्या 75व्या वर्षपूर्ती अमृतमहोत्सवी समारंभ आणि सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण सोहळा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई वैद्य उपस्थित होते. पुढे बोलताना आगाशे म्हणाले, सुमारे 61 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात खूप मोठे वादळ आले होते. मला डोळ्याचा पक्षघात झाला होता. तेव्हा मी 7 वर्षे घरात काढली. त्यातच एका ज्योतिषाने मला सांगितले, माझ्या मातापित्याची पुण्य म्हणून मी वाचलो. मी शिक्षण घेऊ शकणार नाही, बऱ्यापैकी व्यवसाय करू शकेल. आणि त्यातच बृहसंहिता वाचल्यावर मला कळले 59 वर्षे पूर्ण झाल्यावर माझा अंत होणार आहे. पण असे काही न होता त्यानंतर मी 16 वर्षे जास्त जगतो आहे. त्यामुळे माझा आता भविष्यावर विश्वास राहिला नाही. लहानपणापासून मी उत्तम चित्रकार होतो. तसेच 5वी पासून शालेय प्रदर्शनात माझे चित्र लावले जात होते. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीत मी निष्णात होतो. परंतु ही एकही कला मला आयुष्यभर पुरली नाही आणि मी एक चांगला व्यावसायिक होऊ शकलो. अशा प्रकारे बरेचसे खडतर आयुष्य मी जगलो आहे. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.